ओके. तर काल जे आपण हे स्वर वगैरे पाहिलेले आहेत ना, त्यांच्या मात्रा संदर्भात सांगितलं आता आपल्याला. आची मात्रा आहे अ, एक काना. उदाहरणार्थ, आईचं नाव काय तुझ्या? काय आलं बेटा शेवटी? आ आलं, म्हणून त्याला काय म्हणायचं? आकारांत म्हणायचं. मनीषा, आ आलं शेवटी. ठीक आहे. तर खरंच आ आलं का? नाही. तर ह्या आची मात्रा काय आहे? एक काना. दीर्घ ई दुसरी वेलांटी, उ दीर्घ दुसरा उकार. रूची मात्रा अशी आहे पितृनाम लिहिताना. एची मात्रा एक मात्रा, ऐची मात्रा दोन मात्रे, ओची मात्रा एक काना एक मात्रा, औची मात्रा एक काना दोन मात्रे. ओके. त्याच्यानंतर व्यंजन वगैरे पाहिले होते, हलंत असतात. त्याच्यानंतर आपण हा वर्णविग्रह पाहिला होता का नाही काल? ठीक आहे, ठीक आहे. माला हलंत म अधिक आ, हलंत ल अधिक आ. स्वर पूर्ण असतात, व्यंजन हलंत असतात. कृष्ण क्रूमध्ये काय आहे? क्रूमध्ये काय आहे? तर हलंत क अधिक रू, हलंत श हलंत न अधिक अह इज इक्वल टू कृष्ण. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढं, हे पेन का काय व्हायला लागली सारखं? ओके. इथं काय म्हटलेलं आहे? आता हा गंगा शब्द आहे. कोणता? गंगा. ग वर अनुस्वार आलेला आहे. संस्कृत भाषेमध्ये अनुस्वार कुठं द्यायचा नसतो. मग काय करायचं? गंगाच्या ग वर अनुस्वार मनातल्या मनात दिला. पुढं आहे ग. ग कोणत्या वर्गात आहे? क ख ग घ. हे जे ड वाला आहे ना, ते महत्वाचं आहे. म्हणून गंगा शब्द लिहित असताना असा लिहायचा आहे कंसातला. रोमांच मावर अनुस्वार पुढं च. च कोणत्या वर्गात आहे? च छ ज झ य, म्हणजे हे य वालं, म्हणून रोमांच ह शब्द असा लिहायचा. घंटा घवर अनुस्वार पुढं ट, ट ठ ड ढ न, म्हणून घंटा असं लिहायचं. याला म्हणायचं अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरणे. समजलं तर मी? ठीक आहे. आता हंसह काय येईल बेटा इथं सांग? हंसह हवर अनुस्वार पुढं स, मग त्या अनुस्वाराच्या ऐवजी काय येईल? काय येईल सांगा? हवर अनुस्वार पुढं स. स कोणत्या वर्गात आहे? यस, लवकर सांगा. स कोणत्या वर्गात आहे? तर नियम असा सांगतो, हंसह हवर अनुस्वार पुढं स. स कोणत्या वर्गात आहे? तर कोणत्याच वर्गात नाही, म्हणून तो अनुस्वार तसाच द्यायचा. याच्या अगोदर वाक्य वापरलं मी की संस्कृतमध्ये अनुस्वार कुठंच नाही द्यायचा. पण छोटा अपवाद नियम काय आहे? अनुस्वाराच्या पुढे जर अवर्गीय व्यंजन आलं, य र ल व श श स ह एवढ्यापैकी, तर तो अनुस्वार तसाच कायम राहतो. आता अपेक्षित आहे निंबह. इथं कोणता अनुनासिक येईल सांग बरे? निंबह कोणता निंबह गोल केलाय बघ, स्क्रीनवर दिसत आहे. निंबह. निवर अनुस्वार पुढं ब. ब कोणत्या वर्गात येतं? प वर्गात. मग प वर्गाचा अनुनासिक म, म्हणून निंबह शब्द लिहिता असताना असा लिहायचा आहे आपल्याला, निंबह. ठीक आहे. आता चंद्रह. चंद्रहचं सांग काय अनुनासिक येईल? नळाचं का बाणाचं? नळाचं का बाणाचं? ठीक आहे. वाटलंच तर स्क्रीनशॉट काढून घे की
ठीक आहे, बरोबर आहे. पेज नंबर 71वरचे हे जे काही शब्द आहेत ना अनुस्वारांनी युक्त असलेले, तर याचं हे शब्द लिहू नकोस. आता हा शब्द आहे नंदिनी, तर तुझ्या वहीमध्ये तू लिहिताना असं लिहायचं आहे. नवर अनुस्वार पुढं द, द कोणत्या वर्गात आहे? त वर्गात. त, थ, द, ध, न म्हणून नंदिनी शब्द असा लिहायचा. ठीक आहे, डायरेक्ट असे शब्द लिहा बेटा. त्याच्यानंतर संस्कृतमध्ये आणखी एक महत्त्वाचा नियम आहे की नेमकं अनुस्वार कुठं द्यायचं आणि हलंत मग कुठं द्यायचं. काळजीपूर्वक ऐका. आता हे इथं सौजन्यम शब्द लिहिलेला आहे. संस्कृतमध्ये एखादा शब्द संपल्यानंतर पूर्णविराम देतो, वाक्य संपल्यानंतर पूर्णविराम देतो. तर पूर्णविराम डॅश, क्वामा, गुणिले, इज इक्वल टू वगैरे वगैरे कुठलेही चिन्ह असतील तर त्यांच्या अगोदर अनुस्वार न देता हलंत म करायचं. नियम नंबर 2, वाक्यम रसात्मकम काव्यम. तर काव्यमच्या शेवटी म आलं म्हणून अनुस्वार न देता हलंत म केला, उभिदंडी असल्यामुळं. मग अनुस्वार कुठं द्यायचा? तर क हे व्यंजन आहे म्हणून क वर अनुस्वार दिला. रसात्मकमध्ये र व्यंजन आहे म्हणून यवर अनुस्वार दिला. आणि अनुस्वाराच्या पुढे जर स्वर आला, आता इथं वाक्यम स्वर आलाय अतिव, अ हा स्वर आहे म्हणून स्वरांच्या अगोदर कधीही हलंत म करायचं असतं. त्याच्यानंतर वाक्यांते अनुस्वारः भवेत तदा हलंत म इति लेखनियम, आत्ताच सांगितला नियम. आता इथं पहा, सत्यम मग हलंत म येतं का अनुस्वार येतो? तर पुढला शब्द ऐकल्याशिवाय काहीच करायचं नाही. पुढला शब्द आहे कंठस्य, क व्यंजन आहे म्हणून सत्यम असं आलं. कंठस्य क वर अनुस्वार, अनुस्वार तर कुठंच द्यायचा नाही. मग अनुस्वाराच्या पुढं ठ आलं, ट ठ ड ढ न म्हणून कंठस्य. भूषणम हा शब्द झाला की उभिदंडी आहे, उभिदंडीच्या अगोदर अनुस्वार नसतो, हलंत म असतो म्हणून हे हलंत म. परोपकारार्थम थ वर अनुस्वार द्यायचा का हलंत म करायचं. पुढला शब्द आहे इदम, ई हा स्वर आहे, स्वरांच्या अगोदर हलंत म म्हणून परोपकारार्थमचं म हलंत करायचं. इदम, इदमच्या द वर अनुस्वार द्यायचं का हलंत म. पुढं काय आहे? श व्यंजन आहे म्हणून इदम लिहिताना द वर अनुस्वार द्यायचं. पिंडे पिंडे मतीही भिन्ना, पिंडे पी वर अनुस्वार पुढं ड, ड ट वर्गात आहे, ट ठ ड ढ न म्हणून पिंडे शब्द लिहिताना आपल्याला असा लिहायचा आहे. पुढं आहे सताम, तावर अनुस्वार द्यायचा का हलंत म. पुढं काय आहे? तू आहे, तू म्हणजे त आहे, त व्यंजन आहे म्हणून सतामच्या तावर अनुस्वार द्यायचा. संगह, सरांनी सांगितलं होतं की बाबा अनुस्वार कुठंच नाही द्यायचा. मग स वर अनुस्वार पुढं ग, ग कोणत्या वर्गात आहे? क वर्गात, क ख ग घ ञ म्हणून आपल्याला असं लिहावं लागेल संगह. सकलम लवर अनुस्वार द्यायचा का हलंत म. पुढचा शब्द प्रव्यंजन आहे म्हणून सकलमच्या लवर अनुस्वार द्यायचा. मी सांगतोय तुम्हाला कळतंय हे माझ्या लक्षात येतंय, नाही कळालं तर लगेच विचारत चला. सतसंगती ही स वर अनुस्वार पुढं ग, क ख ग घ ञ म्हणून सतसंगती ही शब्द कुठंही बघितला तर आपल्याला असाच दिसेल संस्कृतमध्ये. ठीक आहे. किम पुढं न व्यंजन आलं, व्यंजनांच्या अगोदर अनुस्वार म्हणून किमच्या कीवर अनुस्वार द्यायचं. पुंसाम पुवर अनुस्वार पुढं स, इयरलव श ह अवर्गीय व्यंजन आलं म्हणून पुंसामच्या पुवर अनुस्वार तसाच सावर अनुस्वार द्यायचा का. पुढं आलेलं आहे उभिदंडी म्हणून इथं पुंसामचं म हलंत करायचं. नेक्स्ट नभोंतरिक्षम ग व्यंजन आलं म्हणून क्षवर अनुस्वार. अनंतम म हलंत बरोबर आहे. सूरवर्तम स व्यंजन म्हणून अनंतमच्या त वर अनुस्वार द्यायचं आणि खमचं म हलंत करायचं कारण पुढं उभिदंडी आहे म्हणून. त्याच्यानंतर
धातुकोश आहे. संस्कृतमध्ये आता समजा पठती शब्द आहे, याला क्रियापद म्हणायचं का? कारण संस्कृत भाषायां किमपि वाक्यमस्तु तस्मिन् वाक्यत्रयाणां घटकानां अति आवश्यकता वर्तते. संस्कृतमध्ये कोणतंही वाक्य असो त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात: कर्ता, कर्म, क्रियापद. कर्ता कशाला म्हणतात? जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतात. कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो त्याला कर्म म्हणतात. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या किंवा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. पठती हे क्रियापद आहे. तर याची विभागणी केली तर धातू प्लस विकरण प्लस प्रत्यय इज इक्वल टू क्रियापद. आता पठतीमध्ये धातू कोणता आहे? तर पठ आहे. 2 अक्षरी धातू नेहमी लंगडे असतात, हलंत असतात. पठ म्हणजे वाचणे, अट म्हणजे फिरणे, अरह म्हणजे मिळवणे, कूज म्हणजे गुणगुणणे, क्रीड म्हणजे खेळणे, जल्प म्हणजे बडबडणे, हस म्हणजे हसणे. ठीक आहे. 1 अक्षरी धातू नेहमी पूर्ण असतात, 2 अक्षरी धातू हलंत असतात आणि धातूंचा अर्थ मराठीत शेवटी ने असा होतो. मग या पठतीचं ऑपरेशन धातू प्लस विकरण प्लस प्रत्यय. मग विकरण कोणता आला? अ आला. आणि प्रत्यय आहे ती, ती तह अंती, सी थ थ, मी वह मह, लट लकाराचे वर्तमान काळाचे. ठीक आहे. तर यांचे अर्थ वगैरे असलेलं PDF फाईल आपल्याला पाठवलेलं आहे. आपल्याला म्हणण्यापेक्षा तन्वीला पाठवलेलं आहे. कदाचित पप्पाने आपल्या झेरॉक्स करून आणलेलं असेल. जास्त मोबाईलकडे बघण्यापेक्षा मी शिकवतोय, बोलतोय, जास्त मोबाईलकडे बघण्यापेक्षा आपलं लक्ष थोडंसं झेरॉक्समध्ये जर असेल तर थोडं चांगलं राहील. ठीक आहे. जीव ॲक्च्युली मीही बघत असतो मोबाईलकडे, तुम्हाला सांगतोय बघू नका म्हणून. पण माझ्याकडे ते ब्ल्यू लाईट्स ऑप्टिकल्स आहे, म्हणजे चष्मा आहे, ज्याच्यामुळं मोबाईलमधले किरण डायरेक्ट डोळ्यात नाहीत पोहोचत. ठीक आहे. मी ते वापरतो व्यवस्थित. आता पहा, तृ तरती आलेलं आहे. काय आलेलं आहे? तरती. आता इथं पहा, तरती म्हणजे पोहतो. यशः तरती, यश पोहतो. आणि तन्वी तरती, तन्वी पोहते. मी पोहतो म्हटलं आणि पोहते म्हटलं, म्हणजे इथं लक्षात ठेवायचं की संस्कृत भाषेमध्ये क्रियापदावर लिंगाचा परिणाम होत नाही. त्या पुण्यावरनं मॅडम आहे, त्यांच्या मुलाचं नावच माझ्या लक्षात राहिलं नाही. तो नाराज होऊ नये की बाबा सर माझं नावच घेत नाहीत म्हणून. बेटा तुझं नाव काय? हॅलो, नाव काय? हां बेटा, सॉरी, तुझं नाही माहिती आहे ना मला, मी तुझंच नाव घ्यायला लागलो ना सारखं. तो दुसरा मुलगा नाराज होऊ नये की बाबा सर माझं नाव घेत नाहीत म्हणून. तो जॉईनच नाही वाटतं. मग रिक्वेस्ट आली होती त्याची. रिक्वेस्ट आली होती त्याची मग. जाऊ द्या, काही हरकत नाही. आता या ठिकाणी जल्प म्हणजे काय? बडबडणे. आणि जलपती म्हणजे बडबडतो ऑब्लिक बडबडते. ठीक आहे. तन्वी, माझी एवढी स्पीड नसते बोलण्याची, सांगण्याची वगैरे, पण मी थोडंसं स्पीडने घेतोय कारण सगळं कव्हर करायचं आहे. 10 दिवसच आहेत फक्त आपल्या हातात. ठीक आहे. आता पुढं शब्दकोश आहे. अग्रजः म्हणजे मोठा भाऊ, अनुजः म्हणजे लहान भाऊ. अनृतम म्हणजे खोटे, अन्वेषणम म्हणजे शोध घेणे. अभिहता म्हणजे ठार केली. आणि ट्युशनवाले सर लोक खूप स्वार्थी असतात बरं. विद्यार्थ्याला सांगतात, बेटांनो
बाकी विषयाचा अभ्यास द्या सोडून, फक्त आपल्या संस्कृत विषयाचा अभ्यास करा, नंबर 1चे मार्क मिळवा, आउट ऑफ मार्क मिळवा. तसं मी तन्वीला सांगतोय, जे झेरॉक्स पप्पाने आणलेलं आहे मस्तपैकी त्याच्यावर ओझरती नजर टाकायचं, फास्ट वाचायचं मनातल्या मनात, आणि जिथं कुठं अडचणीचं वाटलं तिथं टिक मार्क करायचं पेन्सिलनं पेननं वगैरे, आणि परत विचारायचं. ठीक आहे. आंतरजालम म्हणजे इंटरनेट, आपणह म्हणजे दुकान, आणि आपनिकह म्हणजे दुकानदार. त्याच्यानंतर पर्पटह म्हणजे पापड, प्रजापती ही म्हणजे राजा. ठीक आहे. त्याच्यानंतर अमरकोश हा एक मुद्दा असतो. एका शब्दाला अनेक समानार्थी शब्द असतात, त्याला अमरकोश म्हटलं जातं. उदाहरणार्थ गणेशः, गणपती बाप्पाला शब्द कोणकोणते आहेत तर इथं दिलेले आहेत. मग आपल्याला परीक्षेत कुठलं लिहायचं आहे तेही महत्त्वाचं आहे ना. तर विनायकः, विघ्नराजः, द्वैमातुरः, गणाधिपः, यापैकी फक्त 2 शब्द लक्षात ठेवायचे. सरस्वती, ब्राह्मी, भारती, भाषा, गिही, वाक, वाणी, बस. सरस्वतीला सरस्वती शब्द लिहायचा नाही, म्हणजे हा आपल्या पुस्तकातला रॉंग शब्द झाला. पितरो, पितरो म्हणजे आई आणि वडील. अंबा जननी माता हे आईला म्हणतात. तातः जनकः पिता हे पप्पाला म्हणतात. वृक्षः म्हणजे झाड, झाडाला शब्द हे एवढे आहेत, पण याच्यातला वृक्षः काढून टाकायचा, वृक्षःला वृक्ष येत नाही. आता याचे अर्थ वगैरे दिलेले आहेत, त्यानुसार आपण वाचन करा आणि शॉर्टकट घेत 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 पुढं चालायचे आपल्याला. ठीक आहे. आता आपण चित्रपद घेतलंय का तर घेतलंय. तन्वी सांगा बेटा चित्रपद. गजह, शब्द संपला की उभी दंडी द्यायला विसरायचं नाही. चला, हे 2 पैकी 2 मार्क मिळणार आहेत आपल्याला. योग्य उत्तरम लिखूत. क ख ग घ य. य म्हणजे कोणतं, हे ड वालं. च इति वर्ण. आता कुठून होतो, स, प फ ब भ म असं म्हणल्यावर ओष्ठ्य. च हे तालव्य आहे. हा पाठ क्रमांक 7 मधला भाग आहे, तो घ्यायचा आहे आपल्याला. आणखी वर्णविग्रह शिकलाय आपण. मनीषा, हलंत म प्लस अ, नी हलंत न प्लस रस्वई, हलंत श प्लस आ इज इक्वल टू मनीषा. संख्या 1 ते 50 पर्यंत आपल्याला अपेक्षित आहेत, घेणार आहोत आता लगेच. समय आपला झालेला आहे. ठीक आहे. तर आता ह्या पेपरनुसार आपणाला थोडंसं पुढं चालायचं आहे आणखी. अरे काय होलं हे, असं आहे का. ठीक आहे. चला, हा चित्रपदाचा भाग आपण घेतला होता, श्लोक घेतले होते, समय घेतला होता, चित्रपद झालेलं होतं. त्याच्यानंतर परिचयाच्या संदर्भात काही हा भाग घेतला आहे, पण तेवढा महत्त्वाचा नाही काही. त्याच्यानंतर मी थोडंसं व्याकरणावरच भर देणार आहे जास्त. हा एक मुद्दा असतो आपल्याला. सह म्हणजे पुल्लिंग, सा म्हणजे स्त्रीलिंग, आणि तत् म्हणजे नपुसकलिंग. चंद्रह, तो चंद्र. सह. लता, लता म्हणजे वेल, ती वेल म्हणून सा. पत्रम, पत्रम म्हणजे पान, तो पान, ती पान का ते पान, ते पान म्हणून ततमध्ये येतं. विमानम, ते विमान, तत. शाटिका, साडी, ती साडी म्हणून सा मध्ये. वृद्ध, म्हातारा, तो म्हातारा म्हणून सह. पेटिका, पेटी, ती पेटी म्हणून सा. गृहम, घर, ते घर म्हणून तत. यस. आता आपल्याला प्रश्न निर्माणम करूत, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. छात्रह लिखती, काय लिहिणार बेटा.
आणि शेवटी उभी दंडी द्यायला विसरायचं गलत, क्वेश्चन मार्क असतो. दिलेल्या वाक्यामध्ये जर प्रश्नार्थक शब्द आला तर उभी दंडीच्या ऐवजी क्वेश्चन मार्क द्यायचं. थोडंसं चुकलं तुझं, पण मी सांगितलं ते लक्षात ठेवायचं आता. यस. नेक्स्ट, फलम पतती. फलमला अंडरलाईन आहे समजा. काय लिहिणार मग? फळ पडतं. पुल्लिंग असेल तर कह, स्त्रीलिंग असेल तर का, आणि नपुसकलिंग असेल तर किम. ते फळ म्हणून किम पतती असं लिहायचं. पण आता इथं महत्वाचा नियम असा आहे की किमच्या कीवर अनुस्वार असतो का हलंत म असतो? लवकर. गलत. किम पतती. प हे व्यंजन आहे म्हणून अनुस्वार द्यायचा, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचं. नेक्स्ट, बालिका गायती. बालिकाच्या ठिकाणी काय लिहिणार मग? का गायती. मर्कटः कह, एषा का. चला आता हे शब्द वाचा लवकर. भवत. हां. यांचा अर्थ मराठीत आपल्याला माहिती पाहिजे. भवती म्हणजे होतो, पश्यती म्हणजे पाहतो, खिन्नः म्हणजे दुःखी, काकः म्हणजे कावळा, पिबती म्हणजे पितो, आगच्छती म्हणजे येतो, भ्रमती म्हणजे फिरतो. एकः डॅश अतीव तृषार्थः. एक कोण तहानलेला होता? कोण? काकः आलं. आणि असं रिकाम्या जागी पूर्ण वाक्यात लिहित असताना अंडरलाईन करायला विसरायचं नाही. काकः लिहायचं, त्याला डबल अंडरलाईन करायचं. चला, सहज अत्र तत्र. तो इकडे तिकडे फिरतो. भ्रमती. किंतु जलम नास्ति, परंतु पाणी नसतं. सहवने एकम घटम. पाहतो. तो जंगलामध्ये एक मडकं पाहतो, गाडगं पाहतो. किंतु घटे जलम अल्पम, परंतु त्या गाडग्यामध्ये पाणी कमी असतं. सह डॅश भवती, तो दुःखी होतो. सांगा. खिन्नः. तो गाडग्याच्या जवळ किंवा मडक्याच्या जवळ दगडाचे तुकडे पाहतो. तो एक एक दगडाचा तुकडा त्या मडक्यामध्ये किंवा घागरीमध्ये टाकतो. क्षिपती. तेन जलम उपरी आगच्छति, त्यामुळे पाणी वर येतं. काकः जलम पिबती, कावळा पाणी पितो. संतुष्टः च भवति, आणि समाधानी होतो, आनंदी